तर माझ्या सगळ्या गरीब पेशंट्सला राम राम. तर आज मी पहिले जाईल स्टँडअप कॉमेडी कराय. तर दोन नियम राहतील माझे. पहिला नियम हसायचंय आणि दुसरा नियम त्या नियमला पाळायचंय बरं का. तर आजची सुरुवात मी करतो दोन शब्दांपासून. देव जे उंच उडायचे स्वप्न पाहत असताना ते खाली पडायला घाबरत नसतात. चांगले बोले चांगले बोले. ही जी प्रेशर आपल्यासाठी सिनियर मध्ये तसंच एकदा नाही का आम्हाला मोरे मॅमने विचारलं होतं फेवरेट मॅम की सिनियर्स आणि ज्युनियर्स मध्ये काय फरक असतो म्हणे. तर आमच्यातला एक रोहित तो नाशिकला मटन सिटी गेली तर तो म्हणला जे समुद्राच्या जवळ राहतात ते सिनियर्स आणि जे प्राणी संग्रहालयाच्या जवळ राहतात ते ज्युनियर्स. पण माझ्या मध्ये तो काही चुकीचा तर काही बोलला नाही. साप प्राणी संग्रहालय कसं राहतं ना. काय यार ते असता यार ते असत नाहीये. बरोबर आहे. हे वीक गेली ना सप्तशृंगीला. मी पहिले तर डार्क कॉमेडी करणार होतो पण मी जी कॉमेडी केली ती आपोआप डार्कच नाही. काय सांगतो तुम्हाला मी सगळ्यांसोबत झालं असेल ते. आपण कॉलेजला जातो मग एक ग्रुप बनतो. त्याच्या ग्रुपच्या इंस्टाच्या स्टोरी असतात. ये दोस्ती आणि मग काय टर्मचे एक्झाम येतात. त्याला पडतात 65, तिला पडतात 70, एकाला पडतात 35 आणि काय न्यूटन स्टोरी मध्ये मेरा यार मतलब तर तसंच आता सिनियरची गोष्टी आली. सिनियरच्या नादी लागत नसता बाई खरं सांगतोय. कारण की माझ्याकडनं अभिजित सरांना एकदा काय झालं म्हणजे फक्त घुंटी उघडण्याचा गुंडी उघडा ठेवण्याचा असा मी घनघोर पाप केला. त्याच्या प्रायश्चित म्हणून त्यांनी काय माहिती का हप्त्यावर डायच्या परवानगीसाठी फिरवलं. अजून एक इन्सिडेंट सांगतो तुमच्यासोबत झाला नसेल. आपण कधीतरी कॉमन ऑफ घ्यायचं ठरवतो. आपण कधीतरी कॉमन ऑफ घ्यायचं ठरवतो. ते एकदम जवळ 8 पाऊलवर राहणार. ते एकदम दूर राहणार. एकदम दूर हॉस्टेल वाले ते तर येत नाही. ते ठरवून घेणार नाही यायचंय. एकदम जवळ राहणार. एकदम म्हणजे 8 पाऊलवर राहणारे प्रॉपर वाले लगेच येऊन जातात. आपण माहिती का कधीतरी शिस्ता बिचारे म्हणजे हॉस्टेल वाल्याने पहिलेच गाजवून ठेवलंय. थँक्यू. मग जय श्रीराम. शेवटची एक सिनियरसाठी कविता बोलू इच्छित नाही, शायरी बोलू इच्छितो. ते फक्त सिनियर्स नाहीत एका सावलीसारखे आहेत. ते फक्त सिनियर्स नाही एका सावलीसारखे आहेत. संकटाच्या उन्हाचे खंबीरपणे उभे राहतात. गडबडीत आमचं अस्तित्व हरवलं असतं कदाचित जर त्यांच्या शब्दांनी हाताला धरलं नसतं.